हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 5.2 मधले 3 प्रश्न आपण काल पाहिले होते. तर हा चौथा प्रश्न. द टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक्स इन ए सर्टन झू इज 50. द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140. देन फाइंड द नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक्स इन द झू. प्रश्न लिहून घ्या. सोल्यूशन. प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. एका प्राणी संग्रहालयामध्ये टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक्स, तर सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. आता त्यातले सिंह किती आहेत आणि मोर किती आहेत हे माहीत नाही, परंतु दोघांची मिळून संख्या आहे 50. त्यानंतर द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स, त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे. तर मग त्या झूमध्ये लायन्स किती आहेत आणि पिकॉक्स किती आहेत असं आपल्याला विचारले. मग जे विचारले ते आपण गृहीत धरू. अगोदर समजावून घ्या. लेट number of lions is equal to x and number of peacocks is equal to y. So first condition, total number of lions and peacocks is 50. हे बघा, या ठिकाणी तर इज शब्द आहे, मग त्याच्या जागी आपण इक्वल टू साइन देणार आहोत. सो बाय फर्स्ट कंडिशन तर डाव्या बाजूमध्ये काय त्यांची टोटल संख्या आहे, तर x प्लस वाय. दिस इज फर्स्ट इक्वेशन. बाय सेकंड कंडिशन, त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे. म्हणजे इथे बघा इज शब्द आहे, तर इथं आपण बरोबर चिन्ह दिलं आणि पुढे 140 लिहिलं. आता डावीकडे काय लिहायचं आहे? त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे. आता यांचे पाय कसे असतील बघा, तुम्हाला मी सांगतो. समजा सिंह, लायन्स समजा 5 आहेत, तर मग एकूण पाय किती झाले? 4 × 5. ठीक आहे. त्याचप्रमाणे समजा पिकॉक्स जर समजा 9 असतील, एक उदाहरण दिलं, जर 9 मोर असतील तर त्यांचे एकूण पाय किती झाले? 2 × 9 18. म्हणजे आपण इथं पिकॉकसाठी 2 न गुणलं कारण त्याला 2 पाय आहेत, आणि इथं 4 न गुणलं कारण याला 4 पाय आहेत. तसं 5 पाय असतील तर 4 × 5 हे एकूण पाय असतील. त्याप्रमाणे लॉयन्स किती आहेत? x आहेत. मग त्या लॉयन्सचे पाय किती झाले? 4 × x, दॅट इज 4x. त्यानंतर मोर आहेत y. मग एका मोराला 2 पाय आहेत, तर y मोरांना किती पाय असतील? तर त्याला 2 न गुणा. सो 2y इज इक्वल टू 140. इथं आपण याला 2 ने डिवाइड करू. डिवाइडिंग बाय 2. सो वी गेट 2x, याला 2 ने डिवाइड करा, y राहील, याला 2 ने डिवाइड करा, 70. तर हे 2 इक्वेशन आपल्याला मिळाले. आणि यांच्यामध्ये बघा कोएफिशियंट पण सारखे आहेत आणि त्यांचे चिन्ह पण सारखे आहेत, म्हणजे ते आपल्याला चेंज करावं लागतील, म्हणजे त्यांची आपल्याला वजाबाकी करावं लागेल. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. x plus y is equal to 50 and 2x plus y
इज इक्वल टू 70. बेरीज करायची. एक्स प्लस 2x इज 3x. सॉरी, वजाबाकी करायची आपल्याला, चिन्ह बदलवायचे. मायनस मायनस मायनस. तर मग x मायनस 2x किती होतील? मायनस 1x म्हणजेच मायनस x. त्यानंतर हे y कॅन्सल होतील. या ठिकाणी राहिले मायनस 20. हे दोन्ही साईडचे आपल्याला मायनस चिन्ह काढून टाकायचे आहेत. सो x इज इक्वल टू 20. तर मग ही किंमत आपण 1 मध्ये ठेवू. सो फ्रॉम 1 एक्सच्या जागी 20 लिहा. 20 प्लस y इज इक्वल टू 50. सो y इज इक्वल टू 50 मायनस 20, 30. Therefore, number of lines is equal to 20 and number of peacocks is equal to 30. आपलं उत्तर बरोबर आहे का नाही तुम्ही चेक करू शकता. तर ही पूर्ण संख्या किती होईल? 20 आणि 30 50. पहिली अट पूर्ण झाली. आता दुसरी अट बघा. त्यांचे एकूण 140 पाय होतात का बघा. तर 20 सिंहाचे किती पाय झाले? 20 गुणिले 4 80. तर 30 मोरांचे किती पाय होतील? 60. टोटल आली 140. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. लिहून घ्या. हां, आता बघा, एका विद्यार्थ्याने मेसेज केला आहे, क्लिअर दिसत नाही. नेटवर्कचा प्रॉब्लेम जर असेल ना, जर नेटवर्क तुमचं स्लो असेल तर स्क्रीन ब्लर दिसतो किंवा अडखळत चालतो. तर त्यासाठी तुम्ही काय करा, आत्ता जसं दिसतंय तसं बघा आणि नंतर तुम्ही तुमच्या सवडीनं हा व्हिडिओ पाहू शकता. ज्यावेळेस तुम्हाला नेटवर्क चांगलं मिळेल त्यावेळी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. वाटल्यास याला मी थोडं कॅमेऱ्याला थोडं पुढं घेतो.
प्रश्न लिहून घ्या. Fifth problem. Sanjay gets fixed monthly income. Every year there is a certain increment in his salary. After 4 years, his monthly salary was rupees 4,500, and after 10 years, his monthly salary became rupees 5,400. Then find his original salary and yearly increment. दोन गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. ओरिजिनल सॅलरी आणि इयरली इन्क्रीमेंट म्हणजे पगारवाढ, दरवर्षाची पगारवाढ आणि त्याचा मूळ पगार हे आपल्याला काढायचं आहे. लेट ओरिजिनल सॅलरी इज इक्वल टू ₹X अँड इयरली इन्क्रीमेंट इज इक्वल टू ₹Y. म्हणजे सुरुवातीला पगार त्याचा X रुपये होता आणि दरवर्षी हा पगार Y रुपयानं वाढत जातो, तर याला पगारवाढ म्हणतात, इयरली इन्क्रीमेंट. मग तुम्हाला सांगितले की 4 वर्षानंतर त्याचा पगार जो आहे तो 4,500 झाला, म्हणजे ती वाढ गृहीत धरून बरं का. मग आपण इथे एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा सुरुवातीला पगार नोकरीला लागल्यानंतर सुरुवातीला पगार 1,000 रुपये होता आणि असं ठरलं की दरवर्षी 200 रुपयानं पगार वाढणार आहे. दरवर्षी 200 रुपयानं पगार वाढणार आहे. ठीक आहे. सो आफ्टर 1 इयर, एका वर्षानंतर त्याचा पगार किती असेल? एका वर्षानंतर तर हा ओरिजिनल 1,000 आणि त्यामध्ये पगारवाढ किती झालेली आहे? 200 रुपयाची, म्हणून आपण इथं 200 लिहूयात, म्हणजे 1,200 झाले. पण आपण हे असंच लिहू. तर एका वर्षानंतर त्याचा पगार 1,000 + 200 असेल. ओके. आफ्टर 2 इयर्स, 2 वर्षानंतर त्याचा पगार किती होईल? तर एवढ्या पगारामध्ये अजून वाढ होणार आहे. किती? 200 रुपयाची वाढ होणार आहे. तर हे झाले 1200. तर 1200 मध्ये पुन्हा 200 वाढणार आहेत, म्हणजे 1400 झाले. परंतु आपण उदाहरण घेत आहोत त्यामुळे हे असंच ठेवायचं आहे. तर आपण काय करणार, हा त्याचा पगार अगोदरचा 1,000 + 200 आणि त्यामध्ये अजून 200 रुपयाची वाढ झालेली आहे, म्हणून मी इथं अजून एकदा 200 लिहितो. लक्षात आलं? म्हणजेच हे किती होतात बघा, 1,000 प्लस हे 200 किती वेळा आलेलं आहे? 2 वेळा आलेलं आहे. म्हणून याला आपण असं लिहू शकतो 2 × 200. ठीक आहे. आफ्टर 3 इयर्स त्याचा पगार किती असेल? तर याच्यामध्ये तुम्हाला अजून एक 200 मिळवावं लागतील. याच्यामध्ये अजून एक 200 मिळवा, म्हणजे किती वेळेस 200 मिळाले? 3 वेळा. म्हणजे त्याचा पगार किती असेल 3 वर्षानंतर? 1,000 अधिक 3 × 200 असं असेल. याच्यावरून तुम्हाला इथं आयडिया मिळेल. लक्षात घ्या. मग बघा, जसं इथं सुरुवातीचा पगार 1,000 रुपये आहे, तसा इथं सुरुवातीचा पगार किती आहे? X, म्हणजे 1,000च्या जागी X आहे आणि पगारवाढ किती आहे? Y, म्हणजे 200च्या जागी Y आहे. मग आता याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. बघा, सुरुवातीला पगार X आहे, 1 वर्षानंतर आफ्टर 1 इयर त्याचा पगार किती असेल? X + Y. 2 वर्षानंतर त्याचा पगार किती असेल? X + 2Y. याच्याप्रमाणे
1000 प्लस 2 इंटू 200 आहे ना, त्याप्रमाणे. 3 वर्षानंतर त्याचा पगार किती असेल? एक्स प्लस 3y. 4 वर्षानंतर किती असेल? एक्स प्लस 4y. कारण या प्रत्येक ठिकाणी वायची वाढ होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जर वाय मिळवले तर हा पगार मिळतो एक्स प्लस 2y. पुन्हा याच्यामध्ये जर वाय मिळवले तर हा पगार मिळतो 2y प्लस वाय म्हणजे 3y. पुन्हा याच्यामध्ये वायची वाढ झाली तर तुम्हाला हा पगार मिळतो. So by first condition, बघा 4 वर्षानंतर त्याचा पगार किती असणार आहे? तर सुरुवातीचा पगार x आणि 4 वर्षानंतर त्याच्यामध्ये पगाराची किती वाढ होणार आहे? 4y एवढी वाढ होणार आहे. तर हा त्याचा 4 वर्षानंतरचा पगार आहे. परंतु तो तुम्हाला दिलेला आहे. इथे शब्द आलेला बघा वॉज, म्हणजे इथं बरोबर चिन्ह दिलं. हे वॉजच्या जागी बरोबर चिन्ह आणि पलीकडे काय आहे? 4500. तर ते आपण इथं लिहू. आणि या वॉज शब्दाच्या अलीकडे काय आहे? आफ्टर 4 इयर्स हिज मंथली सॅलरी. तर 4 वर्षानंतरची त्याची मंथली सॅलरी एवढी असेल. तर याला आपण एक नाव दिलं. बाय सेकंड कंडिशन, दहा वर्षानंतरचा पगार दिला. तर 10 वर्षानंतर त्याचा पगार किती असेल? एक्स प्लस 10y असेल. तर तो पगार आहे 5400. याला आपण 2 नाव देऊ. आता हे दोन्ही इक्वेशन जे आहेत त्यांच्यामध्ये एक्सचे कोइफिशियंट हे सारखे आहेत, चिन्ह पण सारखे आहेत, म्हणजे त्यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. चला याच्या पुढे तुम्ही सोडवा. चिन्ह बदला. एक्स वायची व्हॅल्यू काढा आणि ती आलेली व्हॅल्यू कुठल्या तरी दोन्हीपैकी एका इक्वेशनमध्ये ठेवा आणि नंतर एक्सची व्हॅल्यू काढा. काय ते मला सांगा. लाईक करायला विसरू नका. Here x gets cancelled. 4y minus 10y is minus 6y. Here minus 5400 मधून 4500 वजा करा. So y is equal to minus 900 upon minus 6. मायनस कॅन्सल होईल. तर इथं तुम्ही 6 ने याला डिवाइड करा. 6 1 6 35 150. Put this value in equation 1. So x
प्लस 4 इंटू 150 इज इक्वल टू 4500. Therefore, x plus 600 is equal to 4500. So x is equal to therefore original salary is equal to rupees 3900 and yearly increment is equal to rupees 150. याचा तुम्हाला पडताळा घेता येईल. सुरुवातीला पगार 3900 आहे आणि दरवर्षी 150 रुपयानं पगार वाढतो. मग 4 वर्षानंतर पगार किती होईल बघा. सुरुवातीला 3900 पगार आहे, एका वर्षानंतर किती झाले, 3900 मध्ये 150 मिळवा. दुसऱ्या वर्षी किती असतील, पुन्हा त्याच्यामध्ये अजून 150 मिळवा. म्हणजे 4 वर्षानंतर 4 वेळा तुम्हाला 150 ॲड करायचे. तर 4 वेळा जर 150 म्हणलं तर किती झाले, 300 रुपये, सॉरी 600 रुपये झाले. मग 3900 मध्ये तुम्ही 600 मिळवा, किती होतात, 4500. ठीक आहे. आणि आता दुसरी अट पूर्ण होते का ते चेक करा. 10 वर्षानंतरचा पगार काढा, म्हणजे 10 वेळेस 150 घ्यायचे, म्हणजे 1500 रुपये तिथे ॲड करा, तुम्हाला तिथे मिळेल 5400. Number 6. Number 6. The price of 3 chairs and 2 tables is rupees 4500 and price of 5 chairs and 3 tables is rupees 7000. Then find the price of 2 chairs and 2 tables. इथं पहिल्यांदा आपण एका चेअरची आणि एका टेबलची व्हॅल्यू काढू आणि त्याच्यावरून तुम्हाला 2 चेअर्स आणि 2 टेबल्स यांची व्हॅल्यू काढता येईल. जे विचारलं ते आपण गृहीत धरू. तर त्यासाठी एकच युनिट आपण घेऊयात. म्हणजे एका चेअरची किंमत x रुपये आणि एका टेबलची किंमत y रुपये घेऊ.
लेट प्राइस ऑफ वन चेअर is equal to rupees X and price of one table is equal to rupees Y. पहिले इक्वेशन बनवायचं बाय फर्स्ट कंडिशन. काय अट दिली आहे पहिले बघा, इथं इज शब्द या ठिकाणी आहे, मग त्याच्या जागी आपल्याला बरोबर चिन्ह द्यायचं. म्हणजे ज्यांना इक्वेशन बनवता येत नाहीत अशांसाठी ती आयडिया सांगतोय मी. मग याच्या उजवीकडे म्हणजे RHS मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे 4500, तर ते आपण इथं लिहिलं. मग डावीकडे काय आहे प्राइस ऑफ 3 चेअर्स अँड 2 टेबल्स, म्हणजे 3 खुर्च्या आणि 2 टेबलांची किंमत. आता एक खुर्ची X रुपयाला आहे, तर 3 खुर्च्यासाठी किती रुपये झाले 3X. तर एक टेबल Y रुपयाला आहे, तर 2 टेबलांना किती रुपये लागतील 2Y. मग 3 खुर्च्या आणि 2 टेबल यांची एकूण किंमत ही 4500 रुपये आहे. ओके, याला आपण एक नाव देऊ. बाय सेकंड कंडिशन दुसरी अट काय दिली बघा, इथं इज शब्द आहे, त्याच्या जागी आपण बरोबर चिन्ह देऊ. त्याच्या पलीकडे 7000 रुपये आहे, तर हे 7000 इथं लिहिले. आणि तिथं किंमत कशाची दिली आहे 5 चेअर्स. आता एका चेअरची किंमत X रुपये आहे, तर 5ची किती असेल 5X. तर 3 टेबलांची किंमत किती होईल 3Y. याला नाव द्या 2. आता इथं कोइफिशियंट कुणाचेच सारखे नाही आहेत, मग त्यासाठी ते समान करून घ्यावे लागतील. आता हे तुम्ही सोडवायचं आहे. क्लिअर दिसत नाही तर तुम्ही हा व्हिडिओ नंतर बघा ना. आणि मी जे काही लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतोय ना, त्यामुळे तुम्हाला जरी समजा क्लिअर नाही दिसलं तरी मी जे बोलतोय त्याच्यावरून तुम्ही लिहू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ नंतर पाहताल आणि जर तुमचं नेट चांगलं असेल तर तुम्हाला हे क्लिअर दिसून येईल. तर इथं आपण याला 5 न आणि याला 3 न गुणू, किंवा या 3 न इथं आणि या 2 न इथं गुणलं तरी चालतंय. तर इथं हे कोएफिशियंट लहान लहान आहेत, तर यांचा गुणाकार केला तर जास्त सोपं जाईल आपल्याला. म्हणून आपण इथं 5 न गुणायच्या ऐवजी आपण या 3 न इथं गुणू आणि या 2 न इथं गुणू. सो वी गेट 9x प्लस 6y $13,500. त्यानंतर 2 नाही तर गुणा, इथं कोएफिशियंट समान झाले आणि त्यांचं चिन्ह पण समान आहे म्हणून आपण ते बदलू. दॅट इज वी टेक देअर सबट्रॅक्शन, चेंज द साइन, मायनस मायनस मायनस. देअर 6y गेट्स कॅन्सल्ड. 9x minus 10x is minus x is equal to, यांची वजाबाकी करा,
मायनस 500. तर हे दोन्हीकडचे मायनस साईन कॅन्सल होतील. x इज इक्वल टू 500. हां, तर तुम्ही ही किंमत पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवा. हां, ठीक आहे. Therefore, from 1, 3x, that is 3 into 500 plus 2y is equal to 4500. तर हे 1500 तिकडे वजा करा. We get 3000. So y is equal to of. आता ही एका टेबल आणि खुर्च्याची किंमत आपण काढली. ठीक आहे. Therefore, price of 2 chairs and 2 tables एकत्रित घ्यायची आपल्याला किंमत इज इक्वल टू. तर 2 चेअरची किंमत किती असेल? 2x असेल. ओके. आणि 2 टेबलांची किंमत असेल 2y, दॅट इज 2 इंटू एक्सची व्हॅल्यू ठेवायचा. इज इक्वल टू ₹4000. लिहून घ्या. तुम्हाला होमवर्कसाठी 2 उदाहरणं देतो.
इक्वेशन बनवताना मी जे तुम्हाला शॉर्टकट सांगितले त्याचा वापर करा. याचं तुम्हाला आन्सर पण सांगतो. तर याचं उत्तर आहे ₹20. तर याचं उत्तर आहे 4/11. तर या प्रॅक्टिस सेटमधले आणखीन काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. ओके, थँक्यू.